पी न्यूज, द ब्रॉडकास्टिंग न्यूज नेटवर्क अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा व शेअर करा. पिढा टळू दे आणि बळीराजाचं ते मी मान्यवर अतिथींना विनंती करते की त्यांनी कृपया या ठिकाणी स्थानापन्न व्हावं आणि परळी वैजनाथ या वैभवशाली आणि संस्कृतीचं माहेरघर असणाऱ्या या परळी वैजनाथ नगरीमध्ये अगदी फेटा बांधून आपण मान्यवरांचं स्वागत या ठिकाणी करणार आहोत. आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब, सन्माननीय कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या या परळी वैजनाथ नगरी अर्थातच प्रभू वैजनाथ वरदायिनी योगेश्वरी संत शिरोमणी योगी मन्मथ स्वामी माऊली महाराज कंकाळेश्वर बंकट स्वामी नगद नारायण महाराज यांची पावनभूमी म्हणजेच बीड जिल्हा, वारकरी संप्रदायांचे ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबांची जन्म आणि कर्मभूमी म्हणजे बीड, बालाघाट पर्वतरांगांचा नटलेला निसर्ग संपन्न हा बीड जिल्हा, ऊसतोड कामगारांच्या घामाने भिजलेला आणि श्रमप्रतिष्ठेची शिकवण देणारा हा बीड जिल्हा, तेलबिया भाजीपाला रेशीम सीताफळ उत्पादनात अग्रेसर असलेला हा बीड जिल्हा, महाराष्ट्र राज्याला पंकजाताईंच्या रूपात सक्षम महिला व बालकल्याण मंत्री देणारा हाच बीड जिल्हा आणि महाराष्ट्र राज्याला सुजलाम सुफलाम करण्याकरिता अतिशय उत्साही तरुण तडफदार कार्यतत्पर राजबिंडा आणि बळीराजाचे हित जपणारे सर्वसामान्य मंचावरील सर्व मान्यवरांचं या ठिकाणी पुनश्च एकदा शब्दसुमनाने स्वागत करते आणि उपस्थित सर्व मान्यवरांचं कृषी विभागाचे अधिकारी स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करते. आणि यानंतर शेतकऱ्यांसाठी हितावह योजना आणणारे सर्व मंत्री महोदयांचं सामूहिक स्वागत करतील अतिशय सर्वसामान्य कुटुंबातील आमचे मायबाप शेतकरी. शेतकरी हितार्थ कृषी विभागामार्फत विविध योजना राबवण्यात येतात. कृषी विद्यापीठामार्फत नवनवीन संशोधन करण्यात येते आणि याशिवाय अनेक संशोधन केंद्र आणि त्यांच्या क्षेत्रामध्ये चांगले कार्य करत असलेल्या संघटना देखील आणि त्यासोबतच शेतकरी गट, शेतकरी कंपन्या हे देखील आंतरराष्ट्रीय बाजारपेठेपर्यंत आपल्या कौशल्याने पोहोचलेले आहेत. तसेच महिला शेतकऱ्यांनी देखील संघटनाच्या माध्यमातून खूप मोठ्या बाजारपेठेपर्यंत मजल मारलेली आहे. या सगळ्यांना एकाच व्यासपीठावर एकत्र आणून त्यांच्या यशोगाथा जाणण्यासाठी आणि त्यांच्या ज्ञानाची, तंत्रज्ञानाची, कौशल्याची देवाणघेवाण करण्यासाठी माननीय कृषी मंत्री महोदयांच्या कुशल मार्गदर्शनाखाली आज या कृषी महोत्सवाचे आयोजन या ठिकाणी करण्यात येत आहे. या कृषी प्रदर्शनामध्ये विविध कृषी निविष्ठांचे 55, सिंचन सुविधा, संरक्षण शेती या संदर्भात माहिती देणारे 44, कृषी अवजारांचे 8, तसेच विविध उपक्रमांची माहिती देणारे 34, शासकीय स्टॉल तसेच धान्य विक्री स्टॉल असे जवळपास 400हून अधिक स्टॉल या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी आपण प्रदर्शनामध्ये लावलेले आहेत. या सगळ्या स्टॉल्सला आपण आवर्जून भेट द्यावी. यातून निश्चितपणे आपणास नवीन गोष्टी पाहायला आणि अनुभवायला मिळतीलच. तसेच शेतकऱ्यांना नवनवीन प्रयोगाबाबत माहिती व्हावी, सर्वांना याबद्दल कल्पना असावी याकरिता पुढील 5 दिवस विविध चर्चासत्रांचे आयोजन देखील करण्यात आलेले आहे. आज खरीप 2023 हंगामामध्ये सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना राज्य शासनामार्फत अर्थसहाय्य या योजनेच्या पोर्टलचे देखील अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. शेती हा व्यवसाय निसर्गावर अवलंबून असल्यामुळे हवामानातील बदल, बाजारपेठेतील घडामोडी या सर्व अडचणींना सामोरे जाऊन शेती व्यवसाय स्थिर करण्याची आणि शाश्वत करण्याची आवश्यकता आहे आणि त्याकरिताच शेतीला पूरक व्यवसायाची जोड देणे ही काळाची गरज आहे. म्हणूनच आज या प्रदर्शनाच्या ठिकाणी आपण पशुसंवर्धन विभाग, रेशीम विभाग, मत्स्य विभाग, माविम, पणन मंडळ व इतर शासनाचे विभाग यांचा देखील समावेश केलेला आहे. त्यामुळेच कृषी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाकरिता हा कृषी महोत्सव शेतकऱ्यांकरिता उपयुक्त आणि मार्गदर्शक ठरेल अशी मला आशा आहे. आजपासून 25 ऑगस्टपर्यंत या आयोजित कृषी महोत्सवास आपण आजच्याप्रमाणेच प्रचंड प्रतिसाद द्यावा आणि या कृषी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असं मी आवाहन कृषी विभागाच्या वतीने करतो. धन्यवाद. आपण जरा सगळ्यांनी शांतता ठेवल्याशिवाय दिल्लीहून शिवराज सिंग चौहान साहेब आलेत, आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आलेत. आपण सगळ्यांनी जरा एक घोषणा देऊन वातावरण शांत करू. भारत माता की. ज्याला हात आहे त्यांनी हात वर करून घोषणा द्यायची आहे, ज्याला हात नाही त्यांनी पाय वर करायचा नाही. भारत माता की. भारत माता की.
तुला बुडणे कुठे नवीन आहे, संकटांना तुडता शेतकरी असलेले मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब मंचावर उपस्थित, राजकारणामध्ये आपण जेव्हा काम करतो आपलं कोणीतरी फेवरेट व्यक्ती असतो, तसं आमच्या सगळ्या कुटुंबाचे फेवरेट हमारा पूरा परिवार आपको बहुत चाहता है, बहुत आपका आदर करता है और आपसे बहुत कुछ सीखने की मुझे अवसर मिला और वो हमेशा मिलता रहे। ऐसे हमारे सबके लाडले, अत्यंत स्वाभिमानी, बहुत सालों से जिन्होंने मध्य प्रदेश की धुरा संभाली थी मुख्यमंत्री के तौर पर, आज वो कृषि मंत्री हो गए देश में, आदरणीय शिवराज सिंह जी चौहान जी। आमच्या शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानला, देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली जे सरकार आम्ही चालवलं त्याच्यामध्ये पहिल्यांदा आम्ही कुठलं काम केलं असेल तर दुष्काळ निवारणासाठी जलयुक्त शिवारचं काम केलेलं आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्याचं काम झालं। या जिल्ह्यामध्ये, दुष्काळी जिल्ह्यामध्ये विमा शेतकऱ्यांना अक्षरशः एवढी परिस्थिती वाईट असताना विमा शेतकऱ्याला एवढा मोठ्या प्रमाणात व्यवस्थित राबवला गेला की प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते पुरस्कार आपल्या जिल्ह्याला मिळाला। इतका चांगला शेतकऱ्यांच्या खिशामध्ये पैसा जाण्याचं काम झालं। आता नुकत्याच निवडणुका झाल्या, या निवडणुकीमध्ये कोणाला सर्वात जास्त मतं पडले देशात मी बघत होते, टाळ्या वाजून शिवराजजींचं स्वागत करा। देशामध्ये सर्वाधिक जास्त मतं जर कोणी घेतली असेल तर शिवराजजी चव्हाण यांनी घेतली आहेत आणि मी जरी पराभूत झाले तरी पहिल्या 10 मध्ये या देशामध्ये मतं घेतली आहेत। हा तुमचा आशीर्वाद आहे आणि त्यामुळे तुमच्यासाठी काम करणं हे आता आमचं कर्तव्य आहे। माझ्या भावाने हा कार्यक्रम आयोजित केला, पहिल्यांदा आयत्या कार्यक्रमाला आले बघा मी, मला काही करावंच लागलं नाही, धनुभाऊनी सगळं व्यवस्थित आयोजन केल्यामुळे मला आयत्या कार्यक्रमाला येता आलं। आता असं सुख जर मिळालं तर आनंद आहे, लोकांची सेवा करण्यामध्ये अधिक आम्हाला जास्त वेळ देता येईल। मी आपल्या सर्वांना इथे आलेल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि एवढंच सांगते की शेतकऱ्याच्या शेतात जेव्हा पीक असतं तेव्हा जास्त भाव द्या, व्यापाऱ्याच्या ठिकाणी जेव्हा पीक असतं तेव्हा देऊ नका। एवढं साधं गणित आहे। खूप रस्ते केले, खूप विकास केला, खूप योजना राबवल्या, लाडकी बहीण सारखी योजना राबवली, लाडकी बहीणमध्ये महिलांना ताकद देण्याचं काम केलं, त्याचे सुद्धा जनक कोणी असेल तर शिवराजजी चव्हाण आहेत। मध्य प्रदेशमध्ये ती योजना राबवली, टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करा। ओबीसीचं आरक्षण सर्वप्रथम आपल्या सर्वांचं या कृषी प्रदर्शनाच्या निमित्तानं, उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं देशाच्या कृषी मंत्र्यासहित, राज्याच्या मुख्यमंत्र्यासहित, दोन्ही उपमुख्यमंत्र्यासहित आपल्या सर्व या लाखाच्या पोशिंद्याचं मी मनापासून या परळी वैद्यनाथाच्या नगरीत स्वागत करतो। श्रावण महिना, परळी वैद्यनाथ हे 12 ज्योतिर्लिंगातलं पंचम द्वादश ज्योतिर्लिंग, लाखोच्या संख्येनं भक्त, शिवभक्त परळीला दर्शनासाठी येतात आणि जवळजवळ या प्रभू वैद्यनाथाकडे येणारा पाशा साहब सब किसान है, सामान्यातला सामान्य या देशातला शिवभक्त प्रभू वैद्यनाथाकडे येतो आणि या प्रभू वैद्यनाथाची खासियत काय आहे, पंचम द्वादश ज्योतिर्लिंगाचं वैद्यनाथाचं महात्म्य काय, हे लक्ष्मी देत नाही, हे ज्ञान देत नाही, हे आरोग्य देतं। आणि या वैद्यनाथाच्या नगरीत आज हे कृषी प्रदर्शन होता। खरं तर मला आज 2 गोष्टीची आठवण होती। एक, आजचा दिवस राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांची जयंतीचा दिवस आहे। त्यांचं आणि या परळीचं नातं ताई आपल्याला माहित असेल, कदाचित नसेल, याच परळीत येऊन हा परळी तालुका स्वर्गीय मुंडे साहेबांच्या म्हणण्यावर राज्याच्या त्यावेळेसच्या मुख्यमंत्री सुधाकरराव नाईकांनी या ठिकाणी परळी तालुका जाहीर केला होता। त्यांच्या विचारास मी मनपूर्वक वंदन करतो। आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं दुसरी आठवण होते स्वर्गीय मुंडे साहेबांची सांगितलीच आणि माझ्या स्वर्गीय अण्णांची। ज्या जागेवरती हा कृषी प्रदर्शन सोहळा भरवला, आता शिवराज चव्हाण पाहुणे ते कशाला बिचारा म्हणतील की मला बसला।
धनंजय, पाहुण्यांना बोलवत जा, सगळं काही कर, आदरातिथ्य कर. ती माझ्या साधू संतांच्या मराठवाड्याची परंपरा आहे. पण ती चटके आणि फुलं काय नको नको झालं त्यांनी. तर काही गोष्टी उत्साहाच्या भरात थोडं कधी जास्त होतात, त्याचा कुठंतरी आपण मर्यादा ठेवली पाहिजे, एवढीच त्या पद्धतीनं विनंती करतो. आज वेगळा कार्यक्रम आहे. कृषी मंत्रालयाची जबाबदारी धनंजयांनी स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच अशा प्रकारचा मोठा एक कार्यक्रम हा देशाचे कृषी मंत्री, राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे कृषी मंत्री यांच्या सगळ्यांच्या समन्वयामध्ये होतोय. आपला तसं बघितलं तर आवर्षण प्रवण भाग पाशा पटेलांशी बोलत असताना अनेकदा सांगतात की या भागामध्ये काय केलं पाहिजे, कोणत्या पिकाला प्राधान्य दिलं पाहिजे. आणि आपण देखील साधारण काय लोकांना दिल्यानंतर लोकांचं भलं होणार आहे ते बघितलं पाहिजे. आज इथं येत असताना नेहमीच आम्हाला मराठवाड्यात येताना 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या परळीच्या प्रभू वैजनाथाच्या ऐतिहासिक पवित्र भूमीत परळी वैजनाथ राज्यस्तरीय कृषी महोत्सव 2024 ह्याचं उद्घाटन आज मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. आणि त्यानिमित्तानं महायुतीचं संपूर्ण शासन खऱ्या अर्थाने आज परळी वैजनाथच्या परिसरामध्ये आलेलं आहे. मी ज्या वेळेस या शहरामध्ये आलो आहे, ज्या वेळेस धनंजयने कार्यक्रम घेतले, त्यावेळेस इथल्या लोकांचा उत्साह आणि तो शेवटपर्यंत शिगेला जात असतो. सोयाबीन असेल, कांदा असेल, ऊस ठराविक भागामध्ये, परंतु या पिकाला योग्य प्रकारचा मोबदला मिळाला पाहिजे. त्या बाबतीमध्ये आम्ही इथं आल्यानंतर कृषी मंत्री शिवराजसिंह चव्हाण साहेबांशी पण बोलत होतो. एकनाथराव शिंदे साहेबांनी पंतप्रधानांना पत्रही तयार केलेलं आहे, ते आता उद्या जाईल. माझी तर शिवराजसिंह चव्हाण साहेबांना विनंती आहे, तुम्ही मध्य प्रदेशचा मुख्यमंत्री म्हणून ज्या प्रकारे काम केलं, उभ्या भारताने त्या गोष्टीचं कौतुक केलेलं आहे आणि अनेक वर्ष तुम्ही मध्य प्रदेशचं नेतृत्व केलं. मला आठवतं आहे करोनाच्या काळामध्ये अनेक राज्य अडचणीत आली, परंतु तिथं असणारा कृषीचा दर हा जो काही तिथलं उत्पादन एकंदरीत त्यांनी काढलं त्याला तोड नाही आणि त्याच रस्त्याने आपल्याला पण जावं लागेल. त्याच्याकरता तुम्हाला मला प्रयत्न करावे लागतील. आज इथं आता तसं बघितलं तर पवित्र श्रावण महिन्यात प्रभू वैजनाथाच्या दारी येऊन त्यांचे आशीर्वाद मिळावेत आणि त्याचं एक वेगळ्या अशा प्रकारचं समाधान आहे. मराठवाड्याची बीड जिल्ह्याची भूमी ही देवदेवतांची, संत महात्म्यांची, महापुरुषांची भूमी, भगवान श्री कनकालेश्वरांची, श्री खंडेश्वरांची, मन्मथ स्वामींची, विमलनाथांची ही भूमी, अंबेजोगाईच्या योगेश्वरी देवीची भूमी, कुलस्वामिनी सटवाई देवीची भूमी आणि 12 ज्योतिर्लिंगांपैकी असलेल्या परळीच्या प्रभू वैजनाथाची भूमी, दासोपंत महाराजांची भूमी आहे. आणि या समस्त देवदेवतांच्या चरणी मी वंदन करतो. बीड जिल्ह्याच्या, महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करत राहण्यासाठी आमच्या महायुतीच्या सरकारला बळ दे, असं साकडं देखील आपल्या सर्वांच्या साक्षीनं मी या देवदेवतांच्या चरणी त्या ठिकाणी घालतो. ज्या आपण परळीमध्ये आलेलो आहे त्या प्रत्येक वेळेस मला स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब आणि स्वर्गीय पंडित अण्णांची आठवण येतेच. आज हा कृषी महोत्सव ज्या जागेमध्ये होतोय तिथं पंडित अण्णांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती असताना मार्केट कमिटी त्या ठिकाणी त्यांनी घेतली. त्यामुळं कृषी महोत्सवाच्या सभा मंडपाला देखील पंडित अण्णा मुंड्यांचं नाव देण्यात आलेलं आहे आणि ते अतिशय योग्य, अतिशय समर्पक असं आहे. पंडित मुंडे अण्णांनी प्रगतशील शेतकरी आणि त्यांच्या नेतृत्वाखाली मार्केट कमिटीचं अतिशय चांगलं काम केलं. आणि मी परळीत आल्यानंतर माझी आणि स्वर्गीय पंडित अण्णांची जेव्हा भेट व्हायची त्यावेळेस प्रत्येक वेळेस ते माझ्याशी राज्यातल्या शेतीबद्दल, शेतीच्या प्रश्नाबद्दल बोलत असायचे. त्यांनी कधी मला धनंजयच्या भवितव्याबद्दल आणि करिअरबद्दल विचारलं नाही, त्यावर कधी त्यांनी चर्चा देखील त्या ठिकाणी केली नाही. पंडित अण्णा हे हाडाचे शेतकरी होते. शेतीबद्दल आणि शेतकऱ्यांच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये एक जिव्हाळा होता, त्यामध्ये प्रेम होतं. आज त्यांचा मुलगा धनंजय हा राज्याचा कृषी मंत्री म्हणून चांगल्या प्रकारे काम करतोय आणि आज स्वर्गीय अण्णा असते तर त्यांना देखील खूप आनंद झाला असता की माझा मुलगा आज कृषी मंत्री म्हणून काम करतोय. परंतु काळाच्या छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
यांना मानवंदना अर्पित करतो. खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचे लोकनेते म्हणून उभा महाराष्ट्र ज्यांना ओळखतो ते आमचे नेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांना मानवंदना अर्पित करतो. आणि आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक साहेब आणि तसेच माननीय गोपीनाथजींचे सहकारी आणि महाराष्ट्राचे माजी कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकरजी यांची देखील जयंती आहे. त्यांनाही अभिवादन करतो. आणि अर्थातच श्रावणाच्या निमित्ताने वैद्यनाथाच्या चरणी आपल्या सर्वांकरता आशीर्वाद मागतो. आज या दिमाखदार सोहळ्यामध्ये मंचावर उपस्थित महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी उभ्या देशामध्ये ज्यांनी मुख्यमंत्री म्हणून आणि आता भारताचे कृषी मंत्री म्हणून सामान्य शेतकऱ्याच्या हृदयामध्ये जागा मिळवली ते शिवराज सिंग चौहान साहेब, रोखोक असे अजितदादा पवार आणि ज्यांनी हा दिमागदार सोहळा या ठिकाणी आयोजित केला. खऱ्या अर्थानं कृषी मंत्री म्हणून ज्यांनी अतिशय कमी वेळामध्ये आपल्या कामाची चुणूक उभ्या महाराष्ट्राला दाखवली ते महाराष्ट्राचे कृषी मंत्री धनंजय मुंडेजी. तद्वतच या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेल्या महाराष्ट्राची रणरागिणी आमच्या पंकजाताई मुंडे, पाशा पटेलजी, बांबू फेम, विक्रम काळेजी, प्रकाश सोळंकेजी, नमिताताई मुंदळा, प्रकाश आसबेजी, सुरेश धसजी, आरटी जिजा देशमुखजी, या ठिकाणी उपस्थित रवींद्र बिनवडे, दिलीप गावडे, मंगेश गोंदावले, त्याचप्रमाणे इंद्रमणी मिश्र, शरद गडाख, मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व माझ्या लाडक्या बहिणींनो आणि माझ्या तेवढ्याच लाडक्या भावांनो, आपल्याला सर्वांना शिवराज सिंग चौहानजी आणि मुख्यमंत्री महोदयांना ऐकायचं आहे. त्यामुळे मी अधिक वेळ घेणार नाही. पण धनंजय मुंडेजी, मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो की तुम्ही एक अतिशय सुंदर आणि भव्य अशा प्रकारचं कृषी प्रदर्शन या ठिकाणी आयोजित केलं. आणि कृषी क्षेत्रामध्ये होणारी क्रांती बीड जिल्ह्याच्या आणि मराठवाड्यातल्या शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोचली पाहिजे, ही तुमची तळमळ या आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्हाला दिसते आहे. आणि खऱ्या अर्थानं या निमित्ताने दोन महत्त्वाचे कार्यक्रम माननीय मुख्यमंत्र्यांच्या हाताने आणि शिवराजजींच्या हाताने होत आहेत. पहिला कार्यक्रम म्हणजे आपल्या राज्याने ठरवलं, देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी दरवर्षी आमच्या शेतकऱ्याला 6,000 रुपये शेतकरी सन्मान निधी देतात. तर महाराष्ट्र देखील नमो कृषी सन्मान योजनेच्या अंतर्गत 6,000 रुपये देईल. आणि त्याचा चौथा हप्ता आज या परळीमध्ये मुख्यमंत्री महोदयांच्या हाताने थेट आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चाललाय. आणि त्याच वेळी आमच्या लक्षात आलं, मागच्या वर्षी दुष्काळाच्या काळामध्ये कापूस आणि सोयाबीनचे भाव पडले. आम्ही ठरवलं भावांतर योजनेच्या अंतर्गत आपल्या शेतकऱ्याला मदत केली पाहिजे. कॅबिनेटचा निर्णय घेतला. दुर्दैवाने लगेच आचारसंहिता लागली म्हणून आम्ही ते पैसे देऊ शकलो नाही. पण आज ते पैसे देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचे पैसे हे क्रेडिट करणं त्यांच्या खात्यामध्ये देण्याची सुरुवात याच परळीपासून आम्ही करतोय. याचा देखील मला अतिशय मनापासून आनंद आहे. मी आपला फार वेळ घेणार नाही, पण दोन गोष्टी निश्चितपणे सांगतो. मागच्या काळात महायुतीचं सरकार असताना आम्ही ठरवलं होतं, आमचा मराठवाडा हा दुष्काळी मराठवाडा म्हणून ओळखला जातो. आम्ही त्या ठिकाणी संकल्प केला होता, मराठवाड्याच्या या पिढीने या ठिकाणी दुष्काळ पाहिला, पण पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू द्यायचा नाही. आणि त्याकरता वाहून जाणारं पाणी, समुद्रात जाणारं पाणी हे या ठिकाणी आपल्याला आणायचं आहे. आणि मला सांगताना आनंद वाटतो, 50 TMC पाणी वाहून जाणारं हे गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणण्याचा प्रकल्प आता अंतिम टप्प्यामध्ये आम्ही आणलेला आहे. आणि लवकरच आम्ही हे पाणी आणण्याच्या प्रकल्पाला या ठिकाणी मान्यता देऊ. पहिल्या टप्प्यात 50 TMC पाणी या ठिकाणी आम्ही आणू आणि त्यानंतर अजून पाणी आणण्याचं काम आम्ही करू. मला सांगताना आनंद वाटतो,
कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाची घोषणा अनेक वेळा झाली. या बीड जिल्ह्यामध्ये जे पाणी येणार होतं, जे मराठवाड्याच्या हिश्श्याचं पाणी होतं, पण ते पाणी कुठेतरी पळवून नेण्यात आलं होतं. महायुतीच्या सरकारने 11,726 कोटी रुपयाच्या प्रकल्पाला मान्यता दिली आणि आता ते पाणी आपल्या आष्टीपर्यंत त्या ठिकाणी पोहोचत आहे. आणि या बीड जिल्ह्यामध्ये आपल्या हक्काचं पाणी, मराठवाड्याच्या हक्काचं पाणी आपण पोचवतोय. आपण मराठवाड्याच्या 11 सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली. 13,000 कोटी रुपये त्याकरता दिले आहेत. आणि मी आपल्याला कॉफी टेबल बुकचं विमोचन सुद्धा सन्माननीय मुख्यमंत्री महोदय आणि मंचावरील सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत आपण या ठिकाणी करणार आहोत. खरीप 2023 कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी करीत असलेल्या अतिशय महत्त्वाचं या ठिकाणी आपण फलोत्पादन विभागातील फळ पिकांच्या क्षेत्र विस्ताराकरिता विविध योजनेचा तपशील समावेश असलेल्या हॉर्टिकल्चर इन महाराष्ट्र ॲट ग्लान्स या अतिशय महत्त्वपूर्ण कॉफी टेबल बुकचं विमोचन सर्व मान्यवर करतील. आणि टाळ्यांच्या जोरदार गजरात आपण या पुस्तक डॉक्टर बसवराज शंदे, डॉक्टर राजरतन खंदारे, डॉक्टर योगेश मात्रे, कृषी कीटकशास्त्र विभाग सन्माननीय वसंतराव नाईक, मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी, एकात्मिक कीड रोग व्यवस्थापन, प्रमुख पिके भाजीपाला व फळ पिकांकरिता मार्गदर्शक असणारं या पुस्तकाचं विमोचन संपन्न होते. टाळ्यांच्या जोरदार गजरात चव्हाण साहेबांच्या अगोदर याच्यासाठी बोलतोय की माझ्या शेतकऱ्यांसाठी काहीतरी मागायला पाहिजे ना आपण. आणि शिवराज सिंग चौहान साहेब हे मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री असताना त्यांनी जे काम केलं ते आपल्या सगळ्यांना माहीत आहे. आणि म्हणून मला काही आपल्या राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी काही मागणी त्यांच्यासमोर मांडायची है, म्हणून मैं त्यांना विनंती केली. मैं पहले बात करता हूँ, आपसे कुछ मांगना है ना भाई. केंद्र से आप, केंद्र और राज्य हमारा डबल इंजन का सरकार है और इसलिए इससे पहले भी मोदी जी ने हमें जो मदद की है और अभी तो हमारे अधिकार के आपल्या हक्काचा कृषी मंत्री आता केंद्रामध्ये बसलेले आहेत, त्यामुळे त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया. मैं हमारे महाराष्ट्र के किसानों की ओर से आपका तहे दिल से स्वागत करता हूँ, बहुत बहुत आपका अभिनंदन करता हूँ और आपको शुभकामनाएं भी देता हूँ. खरं म्हणजे आजच्या या कृषी महोत्सवाला उपस्थित केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान साहेब, आपले लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आपले दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि या कृषी प्रदर्शनाचं जे काय भव्य दिव्य हे स्वरूप आपण पाहतोय, त्या मिरवणुकीमधून काय इथपर्यंत आणले, कोणाकोणाला काय काय दादा चटके बसले. धनंजय, तुम्ही जे काय आज इथं कृषी प्रदर्शन भरवलं, मला वाटतं आतापर्यंतच्या इतिहासामध्ये असं कृषी प्रदर्शन कधीच भरलेलं नाही. आणि म्हणून मी आपलंही स्वागत करतो. खरं म्हणजे आपण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून राज्यकारभार करतोय, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आपण घोषणा देऊया. छत्रपती शिवाजी महाराज की जय, भवानी, भारत माता की जय, जवान जय जवान. आणि आजच्या या कार्यक्रमाला पंकजाताई देखील आहेत आणि इतर सर्व मान्यवर, पाशा पटेल, विक्रम काळे, पंकजाताई, पाशा पटेल आपले आहेत बांबूवाले, आणि प्रकाश सोळंकी, नमिताताई मुंदडा, बाळासाहेब आजबे, सुरेश धस, RT देशमुख, वाल्मिक अण्णा कराड, नितीन कुलकर्णी, रवींद्र बिनवडे, दिलीप गावडे, सर्व व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि उपस्थित बऱ्याच वेळापासून या ठिकाणी थांबलेले आपले सर्व शेतकरी बांधव, भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, खरं म्हणजे आज या कृषी महोत्सवाला खास करून आवर्जून केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान साहेब आले आणि आपण त्यांचं स्वागत मोठ्या दिमागात जल्लोषात केलेलं आहे. शिवराज जी, कल ही मैं आपका एक भाषण सुना था. आपने कहा था माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में विकसित भारत का निर्माण हो रहा है और कृषि विभाग, कृषि भारतीय अर्थव्यवस्था की रीढ़ है, बैकबोन है और किसान उसकी आत्मा है. और इसलिए मैं आपको धन्यवाद देता हूं कि इतनी बड़ी बात आपने कही है. किसानों की तकदीर बदलने का प्रण आपने लिया हुआ है और आप जैसा कृषि मंत्री इस देश को मिला है, ये भी हमारे लिए भाग्य की बात है. खुश नसीब है हम लोग की आपके जैसे, बरोबर ना, आपल्याला कृषी मंत्री देणारा भेटलाय, ज्यांनी मध्य प्रदेशमध्ये लाडली बहिणामध्ये जे बहिणींना आपल्या सगळ्या दिलं, ती योजना अतिशय लोकप्रिय ठरली आणि हा देणारा माणूस आहे. आणि म्हणून त्यांचं आपण सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजून स्वागत करा.
खरं म्हणजे राज्याच्या कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यात हा 5 दिवसांचा राज्यस्तरीय कृषी महोत्सव आहे आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि त्यांच्या टीमचं अभिनंदन आपल्याला केलं पाहिजे, कारण या ठिकाणी अशा प्रकारचा महोत्सव भरवला आणि त्यासाठी माझे सहकारी धनंजय मुंडे यांचं मनापासून मी स्वागत करतो, त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि त्याचबरोबर इथं आल्यावर आदरणीय मुंडे साहेबांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. खरं म्हणजे त्यांनी देखील आपल्या या राज्यासाठी देशासाठी जे काही काम केलं, पंकजाताई ते पुढे नेत आहेत. पंकजाताईंचं पण मी मनापासून अभिनंदन करतो, मनापासून त्यांना शुभेच्छा देतो. खरं म्हणजे या महोत्सवामध्ये कृषी प्रदर्शन, पशु प्रदर्शन आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन होईल असे अनेक उपक्रम या ठिकाणी आपण राबवले आहेत. कृषी विद्यापीठांनी शेतीच्या संदर्भात लावलेले नवीन शोध, शेतीची आधुनिक उपकरणं, इतर उत्पादनं व शासकीय योजनांची माहिती या महोत्सवात मिळणार. खरं म्हणजे ही कृषी प्रदर्शनं मुळामध्ये शेतकऱ्यांना अतिशय आधुनिक शेती करण्यासाठी, ऑर्गॅनिक शेती करण्यासाठी, सेंद्रिय शेती करण्यासाठी, पारंपरिक शेतीबरोबर आधुनिक शेतीची परंपरा पुढे नेण्यासाठी, प्रगत शेतकरी बनण्यासाठी आणि या राज्याला कृषी विभागामध्ये पुढे नेण्यासाठी अशा प्रकारची कृषी प्रदर्शनं महत्त्वाची असतात. आज राज्यात बहुतेक ठिकाणी चांगला पाऊस झालेला आहे, मराठवाड्यात थोडा कमी आहे, पण अजून पावसाळा संपलेला नाही. यंदा सर्वत्रच वरुण राजाची कृपा या बळीराजावर हो आणि आम्ही नेहमी कुठंही गेलो तरीसुद्धा हेच मागणं मागतो की बळीराजावरची सगळी संकटं दूर होवो, बळीराजाच्या जीवनामध्ये सुखाचे, समाधानाचे, आनंदाचे दिवस येवो, हीच मागणी आमची असते. कारण बळीराजा हा आपला अन्नदाता आहे, आपला मायबाप आहे आणि म्हणूनच आज या ठिकाणी जे कृषी प्रदर्शन भरलेलं आहे ते एक आगळं वेगळं आहे. आणि म्हणून काही दिवसापूर्वी पंढरीची वारी झाली. बळीराजाचं आणि पंढरीचं जे काय एक वारीचं एक वेगळं आगळं नातं आहे, कारण अनेक शेतकरी बांधव हे पंढरीची वारी करतात आणि खऱ्या अर्थाने एकादशीची विठ्ठलाची पूजा केल्यावर त्याच्या पुढे देखील मला पत्रकारांनी विचारलं काय मागितलं. मी मागितलं म्हणालो एकच, मागायला नाही, त्याला माहीत आहे पांडुरंगाला या बळीराजाला सुखी ठेव, त्याचे चांगले दिवस त्याच्या येऊ दे, एवढंच मागणं आमचं असतं. आणि म्हणून याच्या मागं उभं राहणं आमचं कर्तव्य आहे. गेल्या सरकार आपलं यायच्या पूर्वी 2.5 वर्षाचा काळ आपण पाहिला आणि त्यानंतर 2 वर्षाचा काळ देखील आपण पाहिलेला आहे. यामध्ये राज्याचा मुख्यमंत्री म्हणून आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री, आमचे सगळे मंत्री, सहकारी मंत्री या ठिकाणी काम करत असताना बळीराजाला, शेतकऱ्यालाच आम्ही प्राधान्य दिलेलं आहे. कारण आपण सगळे शेतकरी कुटुंबातले आहोत. मी देखील एक शेतकरी कुटुंबातलाच एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आणि म्हणून शेतकऱ्यांच्या व्यथा आणि वेदना काय आहेत हे जाणून घेऊन त्यांना न्याय देण्याचं काम आपण करतोय. आज आपल्याला माहीत आहे की आज कृषी मंत्री धनंजय मुंडे आहे, हे सगळीकडे फिरतात राज्यामध्ये. सगळीकडे जेव्हा अवकाळी, अतिवृष्टी, गारपीट होते त्यावेळेस हा कृषी मंत्री या शेतकऱ्यांच्या बांधावर, त्यांच्या शेतावर त्यांचं झालेलं नुकसान पाहायला, संवाद साधायला, आणि आम्ही देखील शेतकऱ्यांच्या बांधावर जाणारे कार्यकर्ते आहोत. ऑफिसमध्ये बसून, कार्यालयामध्ये बसून फेसबुक लाईव्ह करून शेतकऱ्यांच्या व्यथा वेदना समजत नाही. त्यासाठी शेताच्या बांधावर जावं लागतं, शेतात जावं लागतं. ते करण्याचं काम आपले सरकार या ठिकाणी करत आहे. आणि मला एक आनंद आहे की गेल्या 2-2.25 वर्षामध्ये या शेतकऱ्यांना आपण जे काही नुकसान भरपाई जेव्हा देतो त्यांना त्याचं आपण अवकाळी, त्यामध्ये गारपीट झाली, अतिवृष्टी झाली, काही ठिकाणी दुष्काळ झाला, आपण दुहेरी सामन्याला तोंड देत असतो. हे आपलं राज्य एकीकडे भरपूर पाऊस पडतोय तर कधी एकीकडे दुष्काळ होतोय, असं दुहेरी संकट जे आहे त्याला आपला बळीराजा एक तोंड देत असतो. आणि म्हणून जेव्हा नुकसान झालं त्यावेळेस आम्ही सगळे नियम बाजूला ठेवले. यापूर्वी NDRFच्या नियमानुसार शेतकऱ्यांना मदत दिली जायची, पण आपण NDRFचे नियम बाजूला टाकले. 2 हेक्टरची 3 हेक्टर केली, NDRFच्या दुप्पट पैसे दिले, गोगलगाईने झालेलं नुकसान भरून दिलं. सातत्याने पावसाने होणारं नुकसान पहिलं दिलं जात नव्हतं. आपल्या महायुतीच्या, आपल्या शेतकऱ्यांच्या सरकारने ते देणं सुरू केलं. आणि म्हणून आज आपण अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा व शेअर करा.